नमस्कार माऊली, जय हरी. जय हरी. तर जय हरी माऊली. मित्रांनो, आनंदाची गोष्ट सांगायची अशी आहे की आमचं कोंडी गाव, आमच्या कोंडी गावात आज जवळजवळ 8 दिवस झालं. आजचं म्हणजे आज काल्याचं कीर्तन 8वा दिवस आहे. तर मित्रांनो, आमच्या कोंडी गावामध्ये एक असं सोहळा असं आयोजन केलेलं आहे की कुठला सोहळा तर संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाली. तर त्यानिमित्त सलग 1 वर्ष आमच्या कोंडी गावामध्ये रामायण पारायण आणि ग्रंथाचं वाचन आणि कीर्तन, महिन्याला कीर्तन आणि रोज सकाळी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांचं वाचन देखील करण्यात आलं सलग 1 वर्ष. त्यानिमित्त मित्रांनो, हा सप्ताह आमच्या कोंडी गावात बसला होता संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा. तर त्याचं आज मित्रांनो सांगता आहे. तर आज कुठलं काल्याचं कीर्तन म्हणतात, तर त्याचं नियोजन बघा. आमच्या इथं बंधू आहेत, इथं आमच्या गावात गावकरी मंडळी आहेत. तर मला सांगा, ह्याचं नियोजन कसं काय 8 दिवस झालं, काय चालू आहे? दररोज 1 जणाची पंगत बर त्यांनी आणून मटेरियल द्यायचं, आचार्य वगैरे लावलेले आहेत. बर. आणि कमीत कमी 700-800 लोकांचं साठी रोज महाप्रसाद बनतो, जेवण रोज संध्याकाळी. आणि सकाळी पारायणला नाश्ता असतो, तो नाश्ता बी वैयक्तिक प्रत्येक जण आणून देतो, प्रत्येकाचं ठरलंय. आणि दिनक्रम सकाळपासून पारायण वगैरे, परत संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे. आता 700-800 लोकांना रोज डेली जेवणाची व्यवस्था आहे. आजचं काय किती जणांचं नियोजन? आज कमीत कमी 1,500च्या पुढे लोक जेवतील, 1,500-2,000 लोक जेवतील एवढं महाप्रसादाचं सर्व गावकऱ्याच्या वतीनं चालू आहे. आजचा कार्यक्रम कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं आजचा कार्यक्रम चालू आहे. हे स्वयंपाकाचा समजा म्हणजे मित्रांनो, 7 दिवस प्रत्येकाने वाटून घेतलेला होता. सकाळचा नाश्ता असेल, जेवणाचं नियोजन असेल, ते कुठल्याही प्रकारची कमतरता नाही मित्रांनो. 800 ते 1,000 लोकसंख्या रोज महाप्रसादाचं भोजन म्हणजे करून जात होते, इथं महाप्रसादाचा आस्वाद घेत होते. तर आजच्या दिवसाला लोकसंख्या जास्त येईल. तर आमच्या कोंडी गावातलीच नाही मित्रांनो, तर पंचक्रोशीतील लोक ह्या भजनाचा, कीर्तनाचा रोज नियोजन आणि त्याचा आस्वाद घेत आहेत मित्रांनो. तर आज देखील आपल्या इथं बघायचं मागं चालू आहे. तुम्ही बघताय की स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आता थोड्याच वेळात कीर्तनाचं सुरुवात बी होणार आहे. तर आता तुम्ही इथं बघितलं मित्रांनो की अख्ख्या गावातून आमच्या ग्रंथाचे, जे तुकाराम महाराजांचे जे ग्रंथ होते त्याचं नगर प्रदक्षिणा म्हणून मिरवणूक, नगर प्रदक्षिणा, भव्य दिव्य अशी प्रदक्षिणा अख्ख्या कोंडी गावातून मिरवण्यात